पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होते। उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। आंबेगावमधील औसर इथं मतमोजणी होणार आहे। या मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निवडणुकीचं मतदान पार पडलं असून सध्या आता मतमोजणीची तयारी सुरू आहे। मी सध्या आंबेगाव तालुक्यातील औसर येथे इंजिनिअरिंग कॉलेजच्या परिसरात आलेलो आहे, ज्या ठिकाणी ही सर्व मतदानानंतर मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। सकाळी 10 वाजता उद्या या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर प्रशासनाची या ठिकाणी मतमोजणीची तयारी सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रामुख्याने जर विचार केला तर या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जे काही मतदान झालं त्या मतदानाची टक्केवारी सुद्धा वाढलेली आहे। नागरिकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडत मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे। पण जर प्रामुख्याने ही सर्व परिस्थिती पाहिली तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक होते आणि या निवडणुकीमध्ये मतदाराच्या कोणाला संधी देतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार। प्रामुख्याने आपण जर विचार केला तर जुन्नर तालुक्यात 61.18% मतदान पार पडलंय। आंबेगाव तालुक्यात 65.30% मतदान झालंय, तर शिरूर तालुक्यात 75.59%, तर खेडमध्ये 75.46% मतदान झालेलं आहे। त्यामुळे मतदार राजा कोणाला संधी देतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। मतमोजणीसाठी अवघे काही तास शिल्लक आहे आणि आता प्रशासनाकडून या ठिकाणी मतमोजणीची तयारी सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे।